दर्शक हो नमस्कार, शुभ सकाळ। आज 18 जुलै रोजीची उजनी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। दर्शक हो, पाठीमागच्या 2 दिवसापासून उजनी धरण व पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर थोडाफार कमी झाला आहे। त्यामुळे दौंडची जी आवक आहे, ही दौंडची आवक पाठीमागच्या 3-4 दिवसापूर्वी जेवढी वाढली होती त्यापेक्षा आता बऱ्यापैकी कमी झाली आहे। जी आजची उजनी अपडेट अशी आहे की आज 18 जुलै रोजी सकाळी 6 वाजता दौंडचा जो विसर्ग आहे, तो दौंडचा विसर्ग हा 5,318 क्युसेक्स इतका आहे। आणि टक्केवारीमध्ये जर धरण सांगायला गेलं तर उजनी धरण हे -25.86% आलेलं आहे। म्हणजे बऱ्यापैकी धरणाची जी टक्केवारी आहे ती पाठीमागच्या 2 ते 3 दिवसापासून वाढलेली दिसून येते। अजूनसुद्धा उजनी धरण हे मायनसमध्ये, उजनी धरण प्लसमध्ये येण्यासाठी अजून वजा 13.85 TMC इतकी पाण्याची गरज आहे। आणि उजनीच्या धरण पाणलोट क्षेत्रामध्ये साधारण किंवा उजनीवरती जर पाहायला गेलं तर पाऊस हा काही झाला नाही, पाऊस पडला नाही। आणि जर या हंगामातला सगळा पाऊस सांगायचं गेलं तर 248 मिलीमीटर इतका हा पाऊस झाला आहे। काल आपल्याला उजनी अपडेट देता आलं नाही, आषाढी एकादशीचं थोडंफार काम होतं, दर्शन होतं, त्यामुळं आपल्याला ते उजनी अपडेट देता आलं नाही। कालचा सुद्धा जर आपण पाहायला गेलं दौंडचा विसर्ग, तर कालचा दौंडचा विसर्ग हा 8,516 होता। आणि टक्केवारी पाहायला गेली तर वजा 27.64% हे कालचं धरण होतं। आणि आज पाहायला गेलं तर हे वजा 25.86, म्हणजे साधारण 2% धरण हे पाणी पातळी धरणाची वाढले दिसून येते। पाठीमागच्या 2-3 दिवसापासून साधारण 14 तारखेला जर आपण पाहिलं, 14-15 तारखेला, तर उजनी धरणात येणारा विसर्ग हा 20,000च्या पुढे गेला होता। त्यामुळे हे एकंदरीत 2 ते 3 दिवसामध्ये धरणाची टक्केवारी हे वाढले दिसून येते। उजनी धरणाच्या ज्या काही अपडेट आहेत ते आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतोय। त्यासाठी तुम्ही आमचं चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।